नमस्कार प्रेक्षक हो, आपल्या आवडत्या मालिकेच्या 13 जानेवारी म्हणजेच उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात. पारू फायनली आदित्यसाठी का होईना घरी आलेली आहे, पण ते आता अनुष्काला पाहवत नाही आहे. त्यामुळे तिनं अहिल्याचे कान भरायला सुरुवात केली आहे. पण अहिल्या का कुणास ठाऊक स्ट्रॉंग झाली आहे. ती अनुष्काला सरळ सांगते, आदित्य माझा मुलगा आहे, तो जे काही करेल ना विचार करूनच करेल. त्यानं पारूला परत आणण्यामागे काहीतरी विचार केलाच असणार आहे. तो स्वतःला प्रूफ करणार आहे, त्यामुळे मला त्याला चान्स दिलाच पाहिजे. आता अनुष्काही अहिल्याला म्हणते, हो बरोबर आहे तुमचं. पण अहिल्या तिला सांगते, मलाही माझी बाजू सेफ ठेवायची आहे. माझे निर्णय चुकीचे नव्हते हे मलाही सिद्ध करायचं आहे. त्यामुळे तुला बेस्ट ब्रँड ॲम्बॅसिडर कसं होता येईल याच्यावर तू फोकस कर. कारण की मी तुला निवडलं होतं. आता तुझ्या हातात आहे की मी बरोबर होतं हे सिद्ध करणे. अनुष्काही सांगू लागते, हो तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतःला प्रूफ करून दाखवेन आणि तुमची व्हॅल्यूही कमी होऊ देणार नाही. यावर अहिल्याही खुश होते. त्यानंतर अनुष्काचा शूटचा डे ठरवण्यात येतो. अनुष्का मुद्दाम होऊन शूटच्या वेळेला तयार होताना सोबत पारूला ठेवते. पारूच्या समोर ती ड्रेपरी करते, मेकअप करते. पारूलाही मनातून या गोष्टीचं वाईट वाटत असतं, कारण की शेवटी ते तिचं काम असतं. पण अनुष्काने हिसकावूनच तिच्याकडून ते घेतलेलं असतं. आता शूटमध्ये अनुष्काला मंगळसूत्रही घालायला लागणार असतं. तेव्हा अनुष्का मंगळसूत्र पारूच्या हातात देते आणि तिला सांगते, हे मंगळसूत्र तू मला घाल. आता जेव्हा पारू मनावर दगड ठेवून तिला मंगळसूत्र घालू लागते, तेव्हाच अनुष्का म्हणते, आता आदित्यही काही दिवसांनी असंच मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालेल आणि मी कायमची आदित्याची होईल. पारूला हे ऐकून मात्र खूप वाईट वाटतं. थोड्या वेळाने पारू आदित्यला भेटायला जाते आणि त्याला सांगते, अनुष्का मॅडम वेडिंग ॲड शूटसाठी तयार झालेत. पण आदित्यला मात्र ही गोष्ट अजिबात मान्य नसते. आदित्य म्हणू लागतो, वेडिंग ॲड शूटमध्ये तू होतीस माझ्यासमोर आणि आता त्याच वेडिंग ॲड शूटमध्ये तुझ्या जागी अनुष्का असणार आहे. खरं सांगतो पारू, मला हे जमणारच नाही आहे. मला तिला तिथं पाहायचंच नाही आहे. आदित्य खूप वायबल झालेला असतो. त्याला शांत करण्यासाठी पारू म्हणते, अनुष्का मॅडम तुमची होणारी बायको आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी थांबू नका. त्यांच्यासोबत तुमचं शूट खूप छान होईल, तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि शेवटी त्या तुमच्या होणाऱ्या लाईफ पार्टनर आहे, मग त्यांच्यासोबत तुम्हाला ॲड करायला काय प्रॉब्लेम आहे. असं म्हणतच पारू तिथून निघालेली असते. आता आदित्य न राहून पटकन उठतो आणि पारूचा हात पकडतो. आता पारू मागं वळते आणि आदित्यच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागते. आदित्यही खूप इमोशनल झालेला असतो. तोही पारूला जवळ ओढतो. आता आदित्य काय सांगेल पारूला, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.